मस्तच असा उपवासाचा ठेचा आणि त्यावर तेल टाकून आहा खूप छान लागतं. उपवासाची बटाटा भाकरी आणि उपवासाचा ठेचा. चला बघूया रेसिपी. इथे मी 2 वाटी भगरीचं पीठ घेतलेलं आहे. 3 उकडलेले बटाटे, बारीक हिरवी मिरची आणि ठेच्यासाठी हिरवी मिरची आणि शेंगदाणे घेतले. इथे मी बटाटा किसून घेत आहे. उकडलेला आहे बटाटा किसून घेत आहे. त्यामध्ये 3 उकडलेले बटाटे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ. आता हे सगळं मिक्स करून घेत आहे मी. मिक्स केल्यानंतर थोडं पाणी टाकून याचा घटसर गोळा करून घेत आहे. आता याचं छोटे छोटे गोळे करून याची भाकरी करून घेत आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशी भाकरी बनवलेली आहे. उपवासाची भगरीची भाकरी बटाटा घालून खूप मस्त लागते. आता मी हे लोखंडी तव्यावर भाकरी खरपूस अशी भाजून घेत आहे. पहिल्यांदा त्याला पाणी लावून पलटून घेत आहे आणि खरपूस अशी भाजून घेतलेली आहे. दोन्ही बाजूनी मी छान भाजून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता उपवासाची बटाटा भाकरी चवीला खूप छान लागते. याप्रमाणे अशा 4-5 भाकरी बनवून घेतलेल्या आहेत. आता ठेचा बनवण्यासाठी मी ते शेंगदाणे, हिरव्या मिरच्या लोखंडी तव्यामध्ये भाजून घेत आहे. थोडंसं तेल टाकून भाजून घेत आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त भाजत आहे. त्यामध्ये मीठ टाकत आहे. मीठ टाकून परत भाजून घेत आहे. आता हा तवा गरम खाली उतरून यामध्येच मी ठेचून घेत आहे. कारण ह्या खूप छान लागतं. लोखंडी तव्यात आपण भाजून वाटून घेतलं ना चव खूप छान येते. मी मिक्सरला वाटून घेत नाही, असंच मी ठेचा बनवते. खूप छान लागतो. जर आवडला